राज्य शासनाने राज्यात पोलीस भरती सुरू केली असून येत्या काही दिवसात जिल्हा पोलीस, राज्य राखीव पोलीस बल, चालक पोलीस, लोहमार्ग पोलीस या सर्व पदासाठीची मैदानी चाचणी ही राज्यात एकाच वेळी होऊ घातली आहे। मात्र पावसाळा असल्याने मैदानावर व्यवस्थित मैदानी चाचणी विद्यार्थ्यांना देणे शक्य नाही, त्यामुळे त्यांचे नुकसान होऊ शकते। त्यामुळे ही चाचणी 2 महिने उशिरा घ्यावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे। सोबतच एकाच दिवशी वेगवेगळ्या पदासाठी एकाच विद्यार्थ्यांचे 2 ते 3 जिल्ह्यात मैदानी चाचणी आल्याने त्या विद्यार्थ्यांनी नेमकी कुठे परीक्षा द्यावी हा प्रश्न त्यांच्या समोर उभा आहे। त्यामुळे प्रशासनाने ती परीक्षा राज्यात एकच न ठेवता वेगवेगळ्या दिवशी घ्यावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी माजी मंत्री व काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्याकडे निवेदन दिले आहे आणि त्यांनी शासन दरबारी आमचा प्रश्न पोहोचवावा अशी मागणीही विद्यार्थ्यांनी केली आहे। दरम्यान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यशोमती ठाकूर यांनी तातडीने पत्र पाठवले आहे। सर, तुमच्या माध्यमातून मला एवढं सांगायचं आहे की आमची जी पोलीस भरती आहे जी राज्य सरकारने काढली त्याबद्दल आमचा धन्यवाद सगळ्यांचा। पण सर, ही भरती पावसाळा असल्यामुळे 2 महिने लेट घ्यावी ही आमची नम्र विनंती आहे। त्याला कारण असं आहे सर की पावसाळ्यामध्ये जर समजा मुलांनी जर धावलेत किंवा प्रॅक्टिस जर केली तर नक्कीच मुलांचं नुकसान होईल आणि याचा कुठंतरी भूर्दंड या संपूर्ण मुलांच्या पोलीस भरतीवर नाही तर संपूर्ण आयुष्यावर पडेल। म्हणजे तुम्ही या पोलीस भरतीला फक्त पोलीस भरती म्हणून पाहू नका, तर याला तुम्ही विद्यार्थ्यांचं आयुष्य म्हणून पहा, नक्कीच तुम्हाला समजेल। मला असं वाटतं की ही पोलीस भरती 2 महिने लेट गेली पाहिजे। तसंच काय झालं आहे सर की एक जे डिपार्टमेंट आहे त्या एका डिपार्टमेंटला एकच फॉर्म भरायची राज्य सरकारची अशी काय ती मागणी होती, तर सगळ्या मुलांनी सर वेगवेगळ्या डिपार्टमेंटला एक फॉर्म भरलेला आहे। पण एकाच दिवशी सर पुण्याचं आणि अमरावतीचं फिजिकल आल्यामुळं जर तो विद्यार्थी अमरावतीचा पेपर देईल किंवा फिजिकल देईल तर तो मग पुण्याला जाऊ शकणार नाही। त्याच्यामुळे त्याचा एक भरतीसुद्धा ती काय होईल, एक चान्स कॅन्सल होईल। म्हणून मग संबंधित जी भरती आहे ही भरती वेगवेगळ्या शेड्यूलमध्ये घेतली गेली पाहिजे। म्हणजे जर समजा पोलीस शिपाईचे पहिले पेपर असतील किंवा फिजिकल असेल तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोलीस शिपाई चालला पाहिजे, नंतर पोलीस बँडमन चालला पाहिजे, नंतर SIP चालला पाहिजे। अशा प्रकारची भरती राबवली पाहिजे, कारण हा शेवटी अंतिम निर्णय जो आहे हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यात आहे। महाराष्ट्र TV 24 साठी ब्युरो रिपोर्ट, नागपूर।